नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपण चालू घडामोडींची जी सिरीज पाहत होतो त्याच्यातला हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा भाग आहे, पार्ट 3। तर याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तके यांच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत आणि हे एक रिव्हिजन टाइप लेक्चर्स आहेत। म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचलेली आहेत, रिव्हिजन आता तुम्हाला करायचे आहे, तर हे रिव्हिजन लेक्चर्स आहेत, हे एक लक्षात ठेवा। पहिला पुरस्कार बघा, कृष्णात खोत आहेत यांच्या रिंगाण या कादंबरीला मराठी भाषेकरता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा मिळालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी विस्थापित झालेली जी लोक आहेत, धरणग्रस्त जे आहेत, तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्यांनी या त्यांच्या कादंबरीमध्ये मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी 2023 चा मराठी भाषेचा पुरस्कार यांना मिळालेला आहे। त्याचबरोबरच जे आपण हे साहित्य अकादमी पुरस्कार आहेत तर ते किती भाषांना मिळतात, तर 24 भाषा ज्या आहेत या 24 भाषांमधल्या जे काही साहित्य आहे तर या 24 भाषांमधलं जे साहित्य आहे त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार जे आहेत तर ते मिळत असतात। आणि कधीपासून याची सुरुवात झालेली आहे, तर 12 मार्च 1954 पासून आपण साहित्य अकादमी पुरस्कार जे आहे तर ते देत असतो। याच्यामध्ये 24 भाषा आहेत। आयोगाने राज्यसेवा पूर्वला परीक्षा मध्ये प्रश्न विचारलेला होता की याच्यात 22 भाषा आणि 2 भाषा कोणत्या आहेत, तर एक आहे तुमची इंग्रजी आणि दुसरी आहे राजस्थानी। तर या 2 भाषा अशा मिळून टोटल 24 भाषांमधल्या साहित्यांना हे पुरस्कार जे आहेत तर ते दिले जात असतात। यासोबतच हे जे कृष्णात खोत हे जे लेखक आहेत तर यांचं नांगरल्या विण भुई हे एक ललित व्यक्तिचित्रण सुद्धा त्यांचं आहे। त्याचबरोबर झड झिंबाड असेल, रिंगाण आहे, धूळ माती आहे, गावठाण आहे, तर ही सगळी त्यांचीच पुस्तकं आहेत। त्यानंतर महत्त्वाचं आणि हे व्हेरी आयएमपी आहे, कारण उर्दू भाषेमधल्या या दुसऱ्या महिला आहेत आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये। म्हणजे 1954 ला जेव्हापासून साहित्य अकादमी पुरस्कार सुरुवात झाली त्यानंतर एक लेखिका होऊन गेल्या, कुर्तुल ऐन हैदर, आणि या कुर्तुल ऐन हैदर यांच्यानंतर सादिका नवाब या दुसऱ्या महिला आहेत, महिला साहित्यिक आहेत ज्यांना उर्दू करिता साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे। त्यांच्या राजदेव की अमराई या उर्दू कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे आणि या द्वितीय महिला लेखिका आहेत, म्हणजे उर्दूतल्या दुसऱ्या या महिला आहेत। त्यानंतर हिंदी करिता जे साहित्य अकादमी आहे तर ते मुझे पहचानो ही जी कादंबरी आहे तर मुझे पहचानो या कादंबरीसाठी मिळालेला आहे। त्यानंतर कुणाची आहे ती, तर लेखक आहेत त्याचे संजीव। कोकणी करता जर विचार केला तर वर्सल हा एक लघुकथा संग्रह आहे आणि त्याचे लेखक आहेत महाबळेश्वर सैल। तर हे महाबळेश्वर गाव आहे पण त्या लेखकांचं नाव आहे ते महाबळेश्वर सैल। त्यानंतर जर इंग्रजीचा विचार केला तर रिक्विम इन रागा जानकी ही एक कादंबरी आहे ज्याच्या लेखिका आहेत नीलम सरण गौर। तर यांच्या या जानकी, एवढंच फक्त लक्षात ठेवा, जानकी या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। त्याबरोबरच आपण जर मागचे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जर बघितले तर 2020 चा तुम्हाला माहिती आहे नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीसाठी मिळालेला होता। त्यानंतर 21 चा किरण गुरव यांची बाळूच्या अवस्थांतराची डायरी लघुकथा आहे त्याला मिळालेला होता। 2022 मध्ये प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या त्यांना मिळाला। त्यानंतर 2023 चा जो आहे तर तो 2023 चा पुरस्कार कोणाला मिळालेला होता, तर आता जे आपण बघितलं कृष्णात खोत यांची रिंगाण ही कादंबरी, बरोबर। 20 मध्ये नंदा खरे, 21 मध्ये किरण गुरव, 22 मध्ये प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि 23 मध्ये कृष्णात खोत रिंगाण ही कादंबरी। त्यासोबतच याच्यावर ऑलरेडी आयोगाने आपल्याला 2 वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे। त्यासोबतच हे फक्त एक लक्षात ठेवा की विवा शिरवाडकर जे आहे त्यांना 1974 मध्ये नटसम्राट ही जी त्यांची कादंबरी आहे तर त्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता 1974 ला, बरोबर। 24 ला आता ती बरीच म्हणजे जवळजवळ 50 वर्ष आता व्हायला आलेली आहेत, त्यामुळे ते फक्त एक आपण लक्षात ठेवूया, ठीक आहे। हे 24 आणि ते असे 50 वर्ष झाली आहेत म्हणून ते आपण लक्षात ठेवणार आहोत। 74 चा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, विवा शिरवाडकर। त्यानंतर बेंगळुरूचं जे कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर त्याला प्रिक्स वर्साय पुरस्कार युनेस्कोचा हा पुरस्कार दिलाय कोणी, तर युनेस्कोने दिलेला आहे। तर युनेस्कोचा
प्रिक्स वर्साय पुरस्कार जो आहे तर तो बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालेला आहे. हे तळ आहे, तळ नाही हे विमानतळ आहे. त्यानंतर ब्रेक थ्रू पारितोषिक काय आहे तर काही असे शास्त्रज्ञ ज्यांनी जीवन विज्ञानामध्ये, भौतिक शास्त्रामध्ये किंवा गणितामध्ये खूप चांगली कामगिरी ज्यांनी केलेली आहे तर त्यांना मार्क झुकरबर्ग आहेत, त्यासोबतच गुगलचे सेर्गे ब्रिन आहेत, प्रिक्सिला चान आहेत, युरी मिल्नर आहेत. तर या चौघांनी मिळून या पारितोषिकाची स्थापना केलेली आहे, ब्रेक थ्रू पारितोषिक. आणि कधी स्थापना झाली? 2012ला या पारितोषिकाची यांनी स्थापना केलेली आहे, ज्याला की ऑस्कर ऑफ सायन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर ते पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर ते ज्यांनी पार्किन्सन्स हा जो रोग आहे, कर्करोग आहे, याच्यावरती जे काही महत्त्वपूर्ण संशोधन केलेलं आहे, क्वांटम फील्डच्या सिद्धांतावरती ज्यांनी संशोधन केलेलं आहे, त्यासोबतच जिओमेट्री मध्ये ज्यांनी संशोधन केलेलं आहे, अशा लोकांना हे जे पारितोषिक आहे हे पारितोषिक दिलं जात असतं. त्यासोबतच पुढचं 6 भारतीय ऐतिहासिक स्थळं आहेत ज्यांना युनेस्कोच्या एशिया पॅसिफिक पुरस्कार जो आहे तर तो एशिया पॅसिफिक पुरस्कार 2000 झाले, 2023. तर 6 भारतीय ऐतिहासिक स्थळं आहेत ज्यांना युनेस्कोचा आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 जो आहे तर तो मिळालेला आहे. 2000 मध्ये स्थापना आहे त्याची, 2000 मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि जी सांस्कृतिक वारसा स्थळं आहे त्यांच्या संवर्धनासाठी म्हणून आशिया पॅसिफिक पुरस्कार जो हा आहे युनेस्कोचा तो दिला जातो. आणि त्याच्यामध्ये 6 भारतीय स्थळांना हा पुरस्कार मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये पहिला आहे रामबाग गेट, कुठे आहे तर अमृतसर पंजाबला आहे. त्यानंतर पीपल हवेली आहे पंजाबला, गुरुदासपूर. त्यानंतर आहे इपिफनी चर्च, गुरुग्राम हरियाणाला आहे. त्यानंतर भगवती मंदिर मधलं कर्णिकरा मंडपम आहे केरळचं. त्यानंतर डेव्हिड ससून लायब्ररी आहे मुंबईची आणि बिकानेर हाऊस आहे न्यू दिल्ली. अशी ही 6 स्थळं आहेत. या 6 स्थळांना 1, 2, त्यानंतर इपिफनी चर्च, त्यानंतर 4 आहे तुमचं कर्णिकरा मंडपम, कुठं आहे हे केरळला आहे. त्यानंतर डेव्हिड ससून लायब्ररी आहे मुंबईमध्ये असलेली आणि बिकानेर हाऊस आहे 6 नंबरचं न्यू दिल्लीमध्ये असलेलं. या 6 स्थळांना युनेस्कोचा आशिया पॅसिफिक पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे. त्यानंतर आहे पुढचं सहस्र रामानुजन पुरस्कार. तर हा कुणाला मिळाला तर 2022चा पुरस्कार जो आहे तर ते गणितज्ञ आहेत अमेरिकेमधल्या बर्कले इथले कॅलिफोर्निया विद्यापीठातले सहाय्यक प्राध्यापक आहेत युनकिंग तांग. नाव काय आहे त्यांचं तर युनकिंग तांग असं त्यांचं नाव आहे. 2022चा रामानुजन पुरस्कार त्यांना मिळाला. आणि त्यांच्याच विद्यापीठामधल्या सहाय्यक प्राध्यापक दुसरे आहेत रुई क्सियांग झांग, ज्यांना 2023चा रामानुजन पुरस्कार मिळालेला आहे. दोन्ही पण गणितज्ञ आहेत. अमेरिकेतल्या बर्कले कॅलिफोर्निया विद्यापीठातले दोघंही प्राध्यापक आहेत. पहिल्या ज्या आहेत या महिला आहेत आणि हे दुसरे प्राध्यापक आहेत. युनकिंग तांग यांना 2022चा आणि रुई क्सियांग झांग यांना 2023चा असे 2 रामानुजन पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा आहे सुकृता पॉल जे आहेत, या सुकृता पॉल कुमार यांना रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2023चा मिळालेला आहे. त्यांची फेमस काव्यसंग्रह आहे तो, म्हणजे काव्यसंग्रह पोएम्स आहेत. सॉल्ट पेपर सिलेक्टेड पोएम्स, काय नाव आहे त्याचं, सॉल्ट पेपर सिलेक्टेड पोएम्स, या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार जो आहे हा त्यांना मिळालेला आहे. आणि त्यानंतर 2021-22चा जो पुरस्कार होता हाच पुरस्कार तर तो लेखक सुदीप सेन आहेत. या सुदीप सेन यांना त्यांचं पुस्तक आहे अँथ्रोपोसिन क्लायमेट चेंज कॉन्टिशन अँड कन्सोलेशन या पुस्तकासाठी. आणि दुसऱ्या लेखिका होत्या शोभना कुमार, अ स्काय फुल ऑफ बकेट लिस्ट, असे दोघांना संयुक्तपणे देण्यात आलेला होता 21-22चा. कोण होतं त्याच्यामध्ये सुदीप सेन आणि शोभना कुमार. आणि आत्ताचा 23चा कोणाला मिळालेला आहे सुकृता पॉल यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. $5,000 रोख पारितोषिक याच्यामध्ये देण्यात येतं. आणि 2018 मध्ये या पुरस्कारांची स्थापना झालेली आहे. पुढचा आहे श्रीनिवास नाईक धारावत आहेत, त्यांना
विजनरी लीडर आयकॉन पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासोबतच पुढे श्रीलंकेमध्ये G20 परिषदेमध्ये डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत यांना ग्लोबल आयकॉन पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे तेच आहे ते. आता हा जो विजनरी लीडर आयकॉन पुरस्कार आहे तो त्यांना कोणी दिला, तर आसरा नावाची संस्था आहे. ही आसरा नावाची संस्था म्हणजे काय, तर देशभरातले जेवढे काही वकील आहेत, ॲडव्होकेट्स असोसिएशन फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड अवेअरनेस अशी आसरा ही एक संस्था आहे. तर त्या आसरा या संस्थेमार्फत यांना श्रीनिवास नाईक धारावत यांना विजनरी लीडर आयकॉन पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. पुढे G20 परिषदेमध्ये सुद्धा त्यांना कोलंबो इथे झालेल्या G20 इनिशिएटिव्ह समिटमध्ये त्यांना ग्लोबल आयकॉन पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे इस्रायली चित्रपट आहे चिल्ड्रन ऑफ नोबडी, म्हणजे कुणाचीही मुलं नाही. ठीक आहे, सो त्या चिल्ड्रन ऑफ नोबडी या पुरस्काराला, आणि हा पुरस्कार आहे कुठला, सॉरी हा चित्रपट आहे कुठला, इस्रायली चित्रपट आहे. आणि त्या चित्रपटाला 29व्या कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. त्यासोबतच या पुरस्काराची रक्कम आहे 51 लाख रुपये. 51 लाख रुपयाचं पारितोषिक या पुरस्कार विजेत्याला दिलं जातं. आणि कुठल्याही चित्रपट महोत्सवाद्वारे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार, म्हणजे सर्वोच्च रक्कमेचा पुरस्कार आहे हा. आणि हा आपण दिलेला आहे गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार चिल्ड्रन ऑफ नोबडी या इस्रायली चित्रपटाला. कलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला आणि त्याच्यात तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा आहे ब्रेकिंग द मोल्ड रिइमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक कोणाचं आहे, तर रघुराम राजन यांचं हे पुस्तक आहे. पुढचं आहे पेटा पर्सन ऑफ द इयर. तर पेटा पर्सन ऑफ द इयर कोण आहेत, दिया मिर्झा. मला वाटतं हा प्रश्न पेटा पर्सनचा आयोगाने विचारलेला आहे मागे सुद्धा. त्यानंतर डेमोक्रेसी इन रिट्रीट कोणाचं पुस्तक आहे, तर अश्विनी कुमार यांचं पुस्तक आहे हे, अ डेमोक्रेसी इन रिट्रीट रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर. रिव्हिजिटिंग द एंड्स ऑफ पॉवर हे पुस्तक आहे अश्विनी कुमार यांचं या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं हे पुस्तक नवी दिल्लीमध्ये. पुढचं महत्वाचं आहे पुढचं बघा, बंगाली लेखक आहेत शीर्षेंदू मुखोपाध्याय यांना 2023 सालचा कुवेंपू पुरस्कार जो आहे हा कुवेंपू पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोण आहेत, शीर्षेंदू मुखोपाध्याय. प्रसिद्ध बंगाली लेखक आहेत शीर्षेंदू मुखोपाध्याय. त्यांना 2023चा कुवेंपू राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. 5 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं पारितोषिक आहे. 2022 मध्ये हा जो पुरस्कार आहे तर तो तामिळ लेखक आहेत इमयाम यांना तो देण्यात आलेला होता आणि 23चा यांना मिळालेला आहे. पुढचा आहे एम अकबर आहेत. तर या एम अकबर, ऍक्च्युली MJ अकबर असं नाव आहे त्यांचं. तर हे जे MJ अकबर आहेत तर त्यांच्या पुस्तकाचं काय, कोणतं पुस्तक आहे त्यांचं, गांधी अ लाईफ इन 3 कॅम्पेन, म्हणजे असहकार चळवळ असेल, मिठाचा सत्याग्रह असेल आणि मग छोडो भारत चळवळ असेल. म्हणजेच काय 1920, 30 आणि 42 अशा ह्या 3 याच्यामधलं कॅम्पेन मधलं जे महात्मा गांधीजी आहेत तर त्यांच्याबद्दलचं वर्णन MJ अकबर यांनी या त्यांच्या पुस्तकामध्ये गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर 2002 संदीप पांडे आहेत ज्यांना 2002 सालचा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देण्यात आलेला होता. मात्र आता जे काही गाझापट्टीवरती इस्रायल हल्ला करत आहे तर त्या त्यांच्या अमेरिकेची जी भूमिका आहे या युद्धासंदर्भातली, तर त्यामुळे हे जे संदीप पांडे आहेत तर त्यांनी त्यांचा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे की मला तुमचा पुरस्कार नको. आणि त्यामुळे 2002 मध्ये यांना पुरस्कार मिळालेला होता जो ते परत करणार आहेत. त्यानंतर पुढचा आहे BR कंबोज आहेत. तर हे BR कंबोज यांना
MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे हा MS स्वामीनाथन पुरस्कार मिळालेला आहे, अतिशय महत्वाचा आहे. हरियाणाच्या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते, आणि त्यांना हा जो MS स्वामीनाथन पुरस्कार आहे हा MS स्वामीनाथन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता MS स्वामीनाथन यांचं नाव म्हटलं की आपल्या समोर फक्त एकच क्षेत्र येतं, ते म्हणजे कृषी शास्त्र, आणि त्या याच्यामध्ये जे चांगलं आणि महत्त्वपूर्ण ज्यांचं योगदान ज्यांनी दिलेलं आहे त्यांना हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार देण्यात येतो. इथपर्यंत क्लिअर आहे. हे कुठलं आहे सगळं, तर हे आहे 2024 फेब्रुवारी आणि त्याचा शेवटचा भाग पुरस्कारांचा. त्यानंतर आहे क्रीडाचा भाग. याच्यामध्ये जोकोविच आहेत आणि सबालेंका यांना 2023 सालचा ITF वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे. ITF वर्ल्ड चॅम्पियन पुरस्कार नोवाक जोकोविच आणि सबालेंका. नोवाक जोकोविच जे आहेत यांचा हा 24वां यांचं हे ग्रँड स्लॅम पदक आहे. 24वां ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम यांनी केलेला आहे. बरोबर, 2000 कधीचे पुरस्कार आहेत हे 2023चे पुरस्कार आहेत. त्यानंतर साक्षी मलिक आहेत, त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केलेली आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या होत्या त्या. त्यानंतर 2016च्याच म्हणजे त्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेल्या होत्या त्या. आणि वजनी गट काय आहे त्यांचा, तर 58 ते 62 किलो वजनी गट जो आहे त्याच्यामध्ये त्या खेळतात. त्यासोबतच त्यांना राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये एक सुवर्ण 2022ला, एक रौप्य पदक, एक कांस्य पदक, तसेच एशियन गेम्स मध्ये सुद्धा एक रौप्य पदक, 3 कांस्य पदक मिळालेली आहेत. त्यांना आपण आतापर्यंत पद्मश्री दिलेला आहे 2017ला, मेजर ध्यानचंद पुरस्कार दिलेला आहे 2016ला, अशी त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. एवढं सगळं लक्षात ठेवायचं आहे. 2017चा पद्मश्री आणि 2016चा मेजर ध्यानचंद पुरस्कार. आता बघा इथंच आपण कसं असतं ना की जेव्हा एखादी चांगली कामगिरी